जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का? आपण ज्याला आधार मानतो हा आधार असतो का? गडद अंधारातून प्रकाशात येताना आपण एकटेच येतो. पुन्हा काळोखात विरताना हा एकटेपणाच आपली सोबत करतो. मग ह्या उजेडातल्या प्रवासातच ही वेडी तहान का? खूपच अर्थपूर्ण आहे. होणार नाही कोणी दिवा, बनणार नाही कोणी वाट, तुझी तुलाच चालावी लागेल पायाखालची एकाकी वाट. तू जेव्हा खुडबुड करशील, तू जेव्हा स्वतःचा स्वतः प्रयत्न करशील, तेव्हाच तो तुला पुढे जायचा मार्ग दाखवणार आहे. देणे समाजाचे ही संकल्पना खरं म्हणाल तर दिलीपची, माझे दिवंगत पती दिलीप गोखले त्यांची आहे. दिलीप गेल्यावरती मी देवाला नमस्कार करणं सोडलं. याचं कारण तो राग होता ना, माझ्यावर का अशी वेळ आणलीस? हे जेव्हा अनुभव मी बघायला लागले तेव्हा मी देवाचे आभार मानायला लागले. आणि ती परीक्षा घेतली जाते का आपल्या संकटावरती संकट नुसती पाठवली जात आहेत. इथे माणूस थोडासा ढासळतो, ढळतो. तुम्ही सतत दुःखामध्येच राहणार आहात दुःख दिलंय म्हणून, का तुम्ही त्याच्यातनं काय बरं बघायचं शोधायचा प्रयत्न करत आहात? तुमच्या डोळ्यात पाणी बघितलं तर मला पाणी येतं माझ्या डोळ्यात, पण म्हणून उठसूट डोळ्यातनं पाणी नाही आता वाहत. हा जो टफनेस आहे, हा जो कडकपणा आहे, कुठून आला हा? कधी तो इमोशनली विचार करायचा आहे आणि कधी तुम्हाला प्रॅक्टिकली विचार करायचा आहे. हा बॅलन्स साधणं खूप अवघड जातं. व्यावहारिक नातं कोणाशी जोडायचं हो, आणि स्नेहाचं, मैत्रीचं, प्रेमाचं, हो, भावनांचं नातं कोणाशी जोडायचं, हा जो फरक आहे हा शिकणं गरजेचं आहे प्रत्येकाने. हो. पण माझं स्वतःशी सुद्धा माझ्याबरोबरचं नातं आहेच ना. मला आत्ता काय हवंय, मला आत्ता काय करायचंय, माझं मन काय सांगतंय, देतो का आपण लक्ष? किती वेळा देतो? म्हणजे बहुतेक वेळेला कॉम्प्रोमाइजच करतो आणि कॉम्प्रोमाइज करतो की त्याला काय वाटेल, तिला अरे हो ना ठीक आहे, तुला काय वाटतं हे महत्वाचं नाही का? व्यक्ती जाते आपल्यातनं, पण तिच्याबरोबरचं नातं नाही ना संपत. इतकं छान काम चाललंय आपल्या महाराष्ट्रामध्ये, पण ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही. कारण लोकांना पण द्यायचं आहे, पण ते कुठे द्यायचं आहे? विश्वासार्ह संस्था बरोबर. कुठली आहे? नमस्कार. नाती जपूयाच्या आजच्या भागामध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्याकडे वीणा गोखले आलेल्या आहेत, ज्या MSc न्यूट्रिशन पासआउट झालेल्या, आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे आर्टिस्ट्री नावाच्या संस्थेच्या माध्यमातून देणे समाजाचे नावाचा उपक्रम गेल्या 20 वर्षे त्यांनी सातत्याने आयोजित केलेला आहे. आणि महाराष्ट्रातल्या सुमारे 20 वर्षामध्ये 280पेक्षा जास्त सामाजिक संस्था समाजापर्यंत पोहोचण्यात त्यांचं योगदान आहे. आणि अतिशय उल्लेखनीय गोष्ट अशी की त्या माध्यमातून जे देणगीदार म्हणू आपण, त्यांनी ह्या सगळ्या संस्थांना दिलेल्या देणगीची संख्या किंवा रक्कम 17 कोटीपेक्षा जास्त आहे. हे नक्कीच कौतुकाची गोष्ट आहे सगळ्यांसाठी. गेल्या 5 वर्षापासून त्या आता मुंबईमध्ये आणि 4 वर्षापासून ठाणे आणि मुलुंडमध्ये पण या देणे समाजाचे हा उपक्रम राबवत आहेत. त्यांची स्वतःची गिरीसागर टूर्स अँड ट्रॅव्हल्स ही एक मोठी कंपनी त्या स्वतः चालवत आहेत. तुम्हाला इथं बोलण्यामागचं मूळ कारण असं आहे की आपली सगळी वेगवेगळी नाती जी आपण जोपासतो, त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं नातं जे आपल्याला सगळ्यांना वाटतं ते आपले आई वडील भाऊ बहीण असं वाटतं, पण त्यापेक्षा समाजाशी आपलं जे नातं आहे ते नातं जपण्याचा तुम्ही जो काही मनापासून प्रयत्न करत आहेत, त्यासाठी म्हणून तुम्हाला आम्ही आवर्जून आपल्या या माध्यमातून लोकांशी संवाद साधायला बोलवलं आहे. तर तुमचं मनापासून स्वागत. खूप छान वाटतंय ह्या विषयावरती बोलायला, कारण आजपर्यंत या विषयावरती मला कुणी बोलतं नव्हतं केलेलं आणि आज त्यानिमित्ताने तुम्ही करता आहात. छान वाटतंय. देणे समाजाचे ही संकल्पना खरं म्हणाल तर दिलीपची, माझे दिवंगत पती दिलीप गोखले त्यांची आहे. आणि खरं ती जन्माला आली ती आमच्या 2 ज्या जुळ्या मुली होत्या त्यांच्यामुळे खरं तर ही संकल्पना जन्माला आली. काय झालं की माझ्या जुळ्या मुलींमधली एक मुलगी जी होती ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या असक्षम अशी होती आणि दुसरी अत्यंत बुद्धिमान, अत्यंत हुशार. तर मग ह्या दोन्ही मुलींना कसं सांभाळायचं? कारण फार माझ्या मनामध्ये तेव्हा डायलेमा होता, कुतरहोड व्हायची. कारण दोघींच्या गरजा वेगळ्या आहेत ना. जी असक्षम मुलगी होती तिचं नाव पूरवी आणि जी हुशार आहे तिचं नाव आहे सावनी. तर पूर्वीला दिवसातनं जवळपास 50 फिट्स रोज यायच्या. अशा मुलीला सांभाळायचं आहे, एकीकडे तिच्या गरजा वेगळ्या आहेत आणि दुसरीकडे जी हुशार आहे मुलगी, तर तिला इनपुट्स तुमच्याकडनं वेगळे लागणार आहेत. त्यामुळे दोघींच्यासाठी मला जे द्यायला लागणार आहे हे खूप वेगळं माझं इनपुट्स असणार होते. तर ते नक्की काय ह्याच्यामध्ये खूप डायलेमा. मग आम्ही अशा काही संस्थांना भेटी दिल्या की जिथे अशा शारीरिकदृष्ट्या विकलांग किंवा मानसिकदृष्ट्या विकलांग मुलींना सांभाळलं जातं.
तर अशा संस्था बघून आल्यानंतर आमच्या मनात आलं, की हे इतकं छान काम चाललंय आपल्या महाराष्ट्रामध्ये, पण ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही. म्हणजे शहरातल्या लोकांपर्यंत विशेषतः या संस्थांची कामं पोहोचलेली नाही आहेत. तर मग ही पोहोचायला हवीत, असं खूप वाटायचं. पण मग ती कशा पद्धतीने पोहोचवायची? कारण अ, वैयक्तिकदृष्ट्या जर का मी म्हटलं, की मी तुम्हाला सांगीन, तुम्हाला सांगीन, अशा हजार लोकांपर्यंत पोहोचीन. पण त्याच्याही पेक्षा जास्ती मॉबपर्यंत पोहोचायचं असेल, तर काहीतरी वेगळा विचार करणं आवश्यक होतं. आणि एकदा आम्ही असं हाउसहोल्ड एक्झिबिशन बघत असताना दिलीपच्याच डोक्यामध्ये ही संकल्पना आली, की आपण समाजसेवी संस्थांचं असं कार्यप्रदर्शन भरवूयात, की जिथे कुठल्याही प्रकारची खरेदी विक्री नसेल, तर संस्था येतील, त्यांचं काम मांडतील आणि मग व्हिजिटर्स येतील, ते काम बघतील, त्यांच्या गरजा जाणून घेतील आणि मग त्यांच्या गरजा भागवण्याचा प्रयत्न होऊ शकेल आणि मग कुठेतरी खेड्यापाड्यामध्ये, वाड्यावस्त्यांवरती ही कामं चाललेली आहेत. ही सगळी कामं शहरातल्या लोकांपर्यंत पोहोचतील आणि शहराकडनं मिळणारा मदतीचा ओघ या संस्थांना मिळू शकेल असं वाटलं आणि 2005 मध्ये आम्ही असा पहिला प्रयत्न केला आणि खरंच म्हणजे इतकी नाविन्यपूर्ण संकल्पना होती त्यावेळेला. कारण लोकांना पण द्यायचं आहे, पण ते कुठे द्यायचं आहे? विश्वासार्ह संस्था बरोबर, बरोबर. कुठली आहे? त्याच्या नक्की गरजा काय आहेत? प्रत्येक वेळेला त्यांना पैसाच हवा आहे असं नाही आहे. हे त्या उपक्रमामध्ये आम्ही आता त्याला उपक्रम म्हणतो, प्रदर्शन म्हणत नाही. तर ह्या उपक्रमामध्ये लोकांना सुद्धा कळतं आणि संस्थांना तर गरज आहेच. संस्था आहे म्हणजे काय एखाद्या दुर्बल घटकासाठी काम करते. सो काम चालू आहे म्हणजे पैसा लागणारच आहे, लोकं लागणारच आहेत, कार्यकर्ते लागणारच आहेत, चांगलं स्किल लागणार आहे, वस्तू लागणार आहे, धान्य लागणार आहे. सो या दोघांनाही या उपक्रमाची अत्यंत आवश्यकता होती आणि ज्यावेळेला कुठेही असा उपक्रम झाला नाही, त्यावेळेला पहिल्यांदा आम्ही हा उपक्रम सुरू केला. तर 5 तुम्ही वर्ष त्या झाली. या दोन संस्था आणि दाते किंवा दानशूर यांच्यातला मंडळ एक यांच्यातला एक ब्रिज किंवा ब्रिज नक्की. पूल म्हणून तुम्ही काम करताय. विश्वासार्ह दुवा. हां, बरोबर आहे. आणि मला आनंदाने सांगावसं वाटतं, की लिटरली चेकबुक घेऊन मंडळी येतात. हो, अगदी. मी बघितलंय स्वतः हो, डोळ्यांनी, हो, की अगदी. म्हणजे आल्यानंतर त्या वेगळ्या स्टॉलला भेटणार आणि त्यांच्या मनात ठरलेली रक्कम ती त्या गरजेनुसार त्या संस्थेला हो, देणगी देऊन त्यांचं जाणार. म्हणणं असं असतं, की वीणानी पारखून आणलेली संस्था आहे ना, कारण आपण अशी कुठलीही संस्था आणत नाही. आपण प्रत्येक संस्थेला मी स्वतः वैयक्तिक जाते, भेट देते, त्यांची जेन्युइन खरंच प्रामाणिक काम करताहेत की नाही आणि एक-एकदा, दोन-दोनदा नाही, काही-काही संस्थांना मी 3-3दा पण भेटी दिलेल्या आहेत. कधी सांगून भेटी देते, कधी न सांगता भेटी देते. पण ह्या सगळ्या संस्था वीणानी पारखल्या आहेत. या एका विश्वासावरती या संस्थांना लाखावरी मदत मिळत असते. दुसरं असं, की इथे येण्यासाठी आपण कुठल्याही प्रकारचं मूल्य घेत नाही ना घेत नाही. संस्थांकडनं. संस्थांना विनामूल्य दिलं जातं. त्यांना प्री फॅब्रिकेटेड स्टॉल स्ट्रक्चर विनामूल्य दिलं जातं. 3 दिवस ह्या निमशहरी भागातनं किंवा ग्रामीण भागातनं आलेल्या संस्थांच्या कार्यकर्त्यांची राहायची व्यवस्था पण आपण फ्रीमध्ये करतो. मुंबईमध्ये तर ह्या लोकांची जेवणाखाण्याची सुद्धा व्यवस्था आपण स्वतः आर्टिस्ट ही माझी संस्था करते. नाही, एक नक्कीच मोठी आणि कौतुकाची हो, गोष्ट कारण आहे. खरोखर इतक्या दुर्गम भागातनं आलेले असतात. पुण्या-मुंबईसारख्या शहरामध्ये राहणं, तो खर्च, खाण्याचा खर्च त्यांना खरंच परवडणारा नाहीये. आणि खरंच सांगते, की आत्तापर्यंत तरी परमेश्वराच्या कृपेनी आणि आमच्या विश्वासार्हतेनी च्यामुळे आत्तापर्यंत तरी व्यवस्थित चाललेलं आहे. मला तर तुम्हाला असं प्रश्न विचारायचा आहे, कदाचित तो तुम्हाला नाजूक वाटेल, पण मला विचारणं गरजेचं वाटतं, की तुमच्या पती आणि तुम्ही मिळून ही संकल्पना मनात हो. आणली, ती राबवली हो. आणि ती सुरुवात झाल्यानंतर अवघ्या 3 वर्षानंतर तुमच्या पतींचं निधन झालं. आपल्या पतीने मांडलेली एक कल्पना आपण मिळून सुरू केलेली आहे. आता त्याच्या आधाराशिवाय मी कशी चालवणार, असं कुठेही मनात न आणता, एखादी व्यक्ती हयात असताना त्याच्याशी नातं जपणं ही नॉर्मल गोष्ट असू शकते. पण व्यक्ती आता हयात नाही आहे. त्या व्यक्तीच्या नावाने ती संस्था किंवा तो उपक्रम चालू ठेवणं आणि ते नातं टिकवणं किंवा जोपासणं हे नक्कीच कौतुकाची गोष्ट आहे. त्याबद्दल मला तुम्ही काही बोललात तर? मला असं वाटतं, की व्यक्ती जाते आपल्यातनं, पण तिच्याबरोबरचं नातं नाही ना संपत. आपण ज्यावेळेला लग्न करतो वयाच्या 25शीत 27शीमध्ये त्यावेळेला तुम्ही दोघं जण एकमेकांच्या बरोबर वाढता. तुम्ही ग्रो होता आणि तुम्ही काहीतरी आमच्या बाबतीत तर कसं झालं, की आम्ही फक्त संसार नाही केला. आम्ही काहीतरी उभं केलं, काहीतरी वेगळं विश्व निर्माण केलं आणि त्यामुळे आमचं नातं फक्त नवरा-बायको असं कधीच सीमित नव्हतं. बेसिकली आधी मैत्रीचं नातं
आणि मग ते नवरा बायको, मी त्याला तेच म्हणायचे कायम, की नवरा बायको हे नातं बी तर ठीक आहे. मला स्वतःला ज्या नात्यावरती विश्वास आहे तो आहे मैत्रीचं नातं. मैत्रीचं नातं. बाकी इतर नाती किती काय म्हणूया विश्वासार्ह आहेत किंवा किती तुमच्या उपयोगी पडतात ह्याबद्दल दुमत आहे थोडंसं, पण मैत्रीचं नातं मात्र विश्वासार्ह आणि पक्कं असतं आणि म्हणून आमच्यामध्ये पहिलं ते नातं होतं. आणि पुष्कळदा असं व्हायचं आमच्याकडे, की दिलीप जेव्हा ऑफिसमधनं यायचा आणि मी जर का स्वयंपाकघरामध्ये काम करताना त्याला दिसले, की त्याची जाम चिडचिड व्हायची. त्याला अजिबात तो म्हणायचा, की "तुझं स्थान स्वयंपाकघरात नाहीच आहे. तू मला ऑफिसमध्ये बसलेली दिसली पाहिजेस." हं, हं. अरे मी म्हणायचं, "असं कसं होईल? 2 मुली आहेत आपल्या पदरामध्ये. नेमकी त्याची यायची वेळ संध्याकाळची, मुलींची जेवणा खाण्याची वेळ ही एकच." आणि सगळ्यात वाईट म्हणजे मी डायटिशियन असल्यामुळे माझं खाण्यापिण्यावरती जरा जास्ती जोर. हं, हं. त्यामुळे सगळंच्या सगळं मुलींना मिळालं पाहिजे, सगळंच्या सगळं पोटात गेलं पाहिजे, ह्याचा माझा अट्टहास असायचा. एकीकडे मी ऑफिसचं काम सांभाळत होतेच, हं, पण हं. मग जेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की ह्या कारणावरून आपल्यामध्ये क्लॅशेस होत आहेत, तर मग मी बरोबर तो यायच्या आधी ते सगळं उरकायचं, स्वयंपाक झाकून ठेवायचा आणि ऑफिसमध्ये बसायचं. का तर त्याला असं वाटायला नको, की मी दिवसभर फक्त स्वयंपाकघरातच असते. हं, हं. सो किती पुरुषांच्याकडे ही अशी आपल्या बायकोबद्दलची बघण्याची दृष्टी असेल मला शंका आहे. मोठा सपोर्टिव्ह रोल. प्रचंड. म्हणजे दिलीपच्या बाबतीत मी असं सांगेन, की आता आपण किती काय म्हणूया, काय आजच्या दिवसाला म्हणायचा, आज त्याचा वाढदिवस असतो. अरे, आज अरे! त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण त्याच्याबद्दल बोलतोय. हां, हां, हां. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीचं स्मरण करतो म्हणजे काय करतो हेच करतो आणि आज हा योग तुम्ही आणलायत, हं, की हं. आज त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी मला त्याच्याबद्दल भरभरून बोलायला मिळतंय. हं, हं, हं. कसं असतं ना, की त्यांनी क्षमता जोखल्या होत्या माझ्या. हं, हं. म्हणजे एक बायको म्हणून असणारी कर्तव्य ती कर, पण त्याच्या व्यतिरिक्त तुझ्याकडे काय आहे त्यांनी परफेक्ट ओळखलेलं होतं. हं, म्हणजे हं. तुम्हाला मी सांगते, की माझ्या मुली झाल्यानंतर 96 साली त्यांनी मला पहिल्यांदा सुमो शिकायला पाठवलं. बरं. आमचा ट्रॅव्हल अँड टुरिझमचा बिझनेस आहेच, तर त्यावेळेला आम्हाला सुमो घ्यायची होती आणि त्यावेळेला सुमो बाजारात आली नव्हती. पण आम्हाला ती घ्यायची होती. पण मग ह्या ज्या कंपन्या आहेत, ड्रायव्हिंग स्कूल्स आहेत, त्यांच्याकडे तोपर्यंत सुमो गाडी आलेली नव्हती. हं. त्यांच्याकडे होती महिंद्राची जीप. हं, 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 हं. तर ते म्हणाले, की मला "मॅडम तुम्ही जीप शिका. जीप शिकलीत की तुम्हाला सुमो येणारच आहे." मला जरा थोडं असं, अरे बापरे! महिंद्राची जीप आपण कशी चालवणार? ही 96 सालातली गोष्ट सांगते म्हणजे हं, हं. जवळपास 29 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. त्यावेळेला मला दिलीपनी सांगितलं होतं, की "पहिली गाडी तू शिक. तू शिकलीस की मी तुझ्याकडनं शिकतो ना." आणि जी गाडी शिकायला मला 3 आठवडे लागले, ती गाडी 3 मिनिटात त्यांनी शिकली. हं, हं, मग हं. प्रत्येक वेळेला तो मला पुढे करायचा आणि पुढाकार. मग काय झालं, जेव्हा तो गेला त्याच्यानंतर ज्या गोष्टी माझ्या अंगावरती पडल्या किंवा ज्या गोष्टी मी त्या स्वीकारल्या आपल्याला पुढे न्यायच्या आहेत म्हणून, तिथे माझं कुठे अडलं नाही. हं, हं, हं. म्हणजे पर्यटनाचा व्यवसाय करताना सुद्धा स्वीपरपासून म्हणजे हाताखालचा तो खाली माणसं असतात, त्या हाताखालच्या माणसांपासून ते एखाद्या रिसॉर्टच्या मालकापर्यंत या सगळ्यांबरोबर तेव्हाही मीच टॅकल करत होते, नंतरही मीच करत होते. पण मग जो गेलेला कॉन्फिडन्स असतो तुमचा ना, हा कॉन्फिडन्स यायला थोडा वेळ लागला. हं. पण त्यांनी त्यावेळेला मला इतकं सक्षम केलेलं होतं, की तो नसताना सुद्धा माझी प्रत्येक गोष्ट पुढे चालू राहावी. हं, 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 हं. म्हणून मी म्हणते, की दरवेळेला पुरुषांनी आधी तुम्ही बायकांचं पाहणी जोखा. बरोबर आहे. तिच्याकडे काय-काय कपॅबिलिटीज आहेत त्या बघा आणि त्याला स्कोप द्या आणि महत्त्वाचं. त्या कशा फुलता येतील किंवा त्या कशा आणखीन स्ट्रेंथन करता येतील, हे खरं खूप महत्त्वाचं आहे. कारण हं. मी खूपदा अशा बायका बघितल्या, की नवरा गेल्यानंतर तर त्या मी पण झालेच होते कोलॅप्स, नाही असं नाही. पण माझं अडलं नाही कुठे. हं, हं. माणूस नाही हे आजतागत आजही दुःख आहेच मला, नाही असं नाही आहे. पण एखादी गोष्ट दिलीपवचनं अडली आहे, मी करूच शकत नाही, असं मात्र कुठे हं, हं. झालं नाही. ह्याचं कारणही तोच आहे. हं, हं. त्यांनीच मला इतकं सक्षम केलं होतं, की प्रत्येक गोष्ट आधी तू शिक, हं, हं. मग मी शिकतो. हं, हं. हे जो मनाचा मोठेपणा आहे किंवा हे जे ओळखलेलं, कारण दिलीप ही व्यक्ती अशी होती, की त्याच्या मनात सतत काही ना काहीतरी नवीन-नवीन कल्पना यायच्या आणि त्या कल्पना जोपर्यंत माझ्या डोक्यात तो सोडत नाही, तोपर्यंत त्याला काही चिंता म्हणजे शांत बसायचा नाही तो. हं, हं, हं. आणि एकदा का माझ्या डोक्यामध्ये ती सोडली कल्पना, की त्याला पक्की खात्री होती, की ही ती पूर्णत्वाला नेणार. करणार. बरोबर आहे. अर्थात आलेली प्रत्येक संकल्पना ही काही प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करण्यासारखी नसतेच. मग त्याच्यातली कुठली संकल्पना आपल्याला इम्प्लिमेंट करता येईल? मग त्याच्यातनं आपण कसं पुढे जाऊ शकू? त्यातल्या 2 संकल्पना मी उचलल्या. त्यातली एक आहे ती देणे समाजाचे आणि दुसरी आहे ती माझा गिरीसागर टूर्सचा जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना आहे स्वरांबरोबर विहार.
मग आम्ही अशा सहली काढायला सुरुवात केली की ज्या सहलीमध्ये विहार तर असतोच, विहाराबरोबरच स्वरही असतात. म्हणजे प्रत्येक टूरमध्ये गायन, वादन किंवा नृत्य अशा रिनोन्ड आर्टिस्टच्या आपण सांगीतिक मैफिली तिथे करत असतो. हां हां मी ही अत्यंत नाविन्यपूर्ण संकल्पना, ही पण दिलीपनीच माझ्या डोक्यात घुसवलेली, इम्प्लिमेंटेशन माझं. आणि मला त्याच्याबद्दल जे माहिती आहे त्यानुसार बरेचसे असे सण आहेत आपले सण, उत्सव, पारंपरिक, ऋतू ते सगळे सण उत्सव ऋतू हे तुम्ही त्या निसर्गात दिवशी जाऊन साजरे करायचे. त्या दिवशी करता हे आणि विशेष. त्या निसर्गात जाऊन, कारण ज्या निसर्गाने तुम्हाला 7 सूर दिलेले आहेत, ते सूर निसर्गात जाऊन ऐकायचे. ही ती संकल्पना होती. त्यामुळे फार तुम्ही सुंदर. कळत नकळत समाजाचं नातं जपता जपता किंवा आपल्या पतीचं नातं, दिवंगत पतीचं निश्चित. जपता जपता निसर्गाशी पण नातं जोडायला लोकांना शिकवत आहेत. आणि हो, हे पाहिजे ना. ते पण निसर्गाशी महत्त्वाचं आहे. आहे, संगीताशी आहे. हम्म, हम्म, हम्म. कितीतरी ठिकाणी आपण आपली नाती जोडू शकतो, नाही का? म्हणजे काय म्हणूया की जी बायोलॉजिकल नाती असतात ती असतातच, तर ती असतातच. ठीक आहेत, ती राहू देत. पण त्याबरोबरीने इतर अनेक गोष्टींची, इतर अनेक संकल्पनांशी तुम्ही मैत्रीचं नातं जोडू शकता. हम्म. तुमच्या जुळ्या मुली आपण हो. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे त्यातली एक नंतर काही ती कालावधीनंतर 14 वर्षांनंतर गेली. हां, आणि 14 त्यालाही वर्ष आता होती. त्याला आता बरीच वर्ष झाली हो, मला त्याला वाटते. आता 12 वर्ष होऊन गेली. हां. पण मला हे 12 नाही, 14. उल्लेख करावासा अशासाठी वाटतोय की मी ऑब्झर्व केलेली गोष्ट हो, आहे ती, हो. की एक तर पती एक्सपायर झाल्यानंतर ती उपक्रम चालू ठेवणं यात मोठेपणा लागतो, धीर लागतो, तो सगळा तुमच्याकडे आहे. त्याच्यानंतर ह्या मुलीचं देहावसन झालं, तो एक शॉकच असतो नाही म्हटलं हो, तरी. तर ते असतोच. त्यामध्ये काय आई ही मूल कुठलंही असलं तरी त्याच्याशी त्याचं नातं हे प्रेमाचं, मायेचं, ना. जिव्हाळ्याचं असतंच. तोही धक्का तुम्ही पचवलात. एका कार्यक्रमाला मला आठवतं की त्याच्या आदल्या दिवशी का 2 दिवस आधी तुम्हाला काहीतरी ॲक्सिडेंट झाला होता स्वतःलाच. ते तर ती मालिका होती. हां, हां. नुसतं 1-2 नाही. म्हणजे दिलीप गेला 2008ला. तर देणे समाजाच्या आधी 15 दिवस अचानक झोपला तो उठला नाही. सो 15 दिवसानंतर उपक्रम करायचा आहे की नाही करायचा आहे? नाही करायचं तर सोपंच आहे ना. इतकं जस्टिफाईड कारण घडलं होतं की मी थांबले असते तरी मला कोणी काही म्हणलं नसतं. पण मी नेहमी म्हणते की दिलीपची इच्छा, परमेश्वराची इच्छा आणि ह्या लोकांना जी काही त्या संकल्पनेतनं मिळणारी मदत आहे ती घडावी पुढे जाऊन. यासाठी तो उपक्रम चालू राहिला. त्यासाठी ज्यांचं मला सहकार्य मिळालं त्याच्यामध्ये पहिलं डॉक्टर अनिल अवचट बाबा, त्यांनी मला उभी केली. सुधीर मोघे आपले कवी आहेत, त्यांनी मला उभी केली. या सगळ्यांच्या जोरावरती 15व्या दिवशी मी उभी राहिले होते. हे 2008 साली. 2009 साली झालं की 2009ला मी बाबाकडेच चालले होते इन्व्हिटेशन द्यायला. शुक्रवारी सुरू होता उपक्रम. त्याचं उद्घाटक आणि अध्यक्षस्थान बाबाकडे होतं. आणि त्याची निमंत्रण पत्रिका ऑफिशियल इन्व्हिटेशन द्यायला म्हटलं मी येते आणि मी मंगळवारी त्याच्याकडे निघाले होते. आणि निघालेली असताना आमच्या घराच्या मागेच एक 4 व्हीलर उभी होती. तर त्या ड्रायव्हरनी मागे न बघता दार उघडलं. मी 2 व्हीलरवरनं चालले होते आणि इतकं जोरात मी त्या दारावरती थडकले की मी ऑन द स्पॉट बेशुद्ध पडले. अरे! टाके. मग तिथून मला लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये, सहवास हॉस्पिटलमध्ये माया तुळपुळे आहे तिच्याकडे आमच्या लोकांनी नेलं, कारण माहिती होतं मी इथे राहते. त्यामुळे त्यांनी माया तुळपुळेकडे नेलं. टाके घालत असताना बाबाचा फोन आला आणि तो मायाताईंनी उचलला. बाबांनी फोन केला एवढ्यासाठी की "अरेच्या, ही वेळ न चुकवणारी मुलगी आज इतका उशीर झाला, आली का आली नाही?" कशी नाही? मग मायाताई म्हणली, "अरे असा-असा तिचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि मी आता तिला टाके घालते आहे, असं-असं डोळ्याच्या वरती." तर बाबा म्हटला की "ती ऐकू शकते का?" मग मायाताईंनी विचारलं की "वीणा, बाबाचा फोन आहे, ऐकायचं आहे का? तो बोलतोय काहीतरी." मग लगेच डोळे माझे असे टक्क बाबाचा फोन म्हणल्यावर. तिने कानाला फोन लावला आणि बाबांनी एकच वाक्य उच्चारलं की "आज मंगळवार आहे आणि शुक्रवारी आपला उपक्रम आहे, मी येतो आहे, तुला उभं राहायचं आहे." केवढी ताकद होती त्या हो एका ना, हो ना. वाक्यात. अंगावरती अनेक जखमा घेऊन त्या वर्षी मी उभी राहिले. अशा प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी संकटं येत गेली, काही ना काहीतरी अडचणी येत गेल्या. पण ह्या सगळ्यामधनं हा उपक्रम, म्हणजे मगाशी तुम्ही पूर्वीचा जो उल्लेख केलात, ह्या सगळ्या दिलीप गेल्यानंतरच्या काळामध्ये माझा जो व्यवसाय होता पर्यटनाचा, हा करायचा की नाही करायचा? माझ्या अंगात तेवढं धाडस नव्हतं, आपण करू शकू, नाही शकू. पण कुठून ते सगळं धाडस गोळा केलं 1 वर्षानंतर आणि 1 जानेवारी 2010ला मी ठरवलं की आता आपण जे गिरीसागर टूर्स आहे हा पुन्हा चालू करूया. त्याप्रमाणे मग मी लोकांना पत्र लिहिली. त्यांना सांगितलं की असं-असं आत्तापर्यंत मला सपोर्ट केलंय, तर इथून पुढेही करा. आणि मग पुढची टूर मी प्लॅन केली होती 26 फेब्रुवारी 2010, होळीची सहल. सगळं झालेलं होतं. लोकांचे 60 लोकांनी माझ्याकडे पैसे भरले त्यावेळेला, इतका विश्वास.
60 लोकांचे पैसे झाले, रिसॉर्टचं बुकिंग झालं, कलाकार फायनल झालेला, ज्या गाड्यांनी आपण लोकांना घेऊन जाणार त्या गाड्यांचे पैसे सगळं झालं आणि 23 फेब्रुवारी 2010ला पूर्वी गेली. मी म्हणलं ना संकट पाठच म्हणजे सगळा तो काळच इतका वाईट होता की त्यावेळेला सतत काहीतरी असं वाईटच घडायचं. म्हणजे असं असतं ना की वाईट घडायला लागलं की ते वाईट घडतं, एकदा सुख आलं की सुख येतं, असं पण आहे ते. पण तो सगळा पिरियड तो तसा होता 2008 ते जवळपास पूर्वी जाईपर्यंत 2010-11 सालापर्यंत. आणि मग आता 23 तारखेला पूर्वी गेल्यानंतर काय करायचं? ट्रिप न्यायची का नाही न्यायची? नाही न्यायची पुन्हा जस्टिफाईड कारण आहे ना, मुलगीच गेली म्हणल्यावरती काय करायचं? पण पुन्हा म्हणजे सतत आपण आपल्या मनाला समजावत असतो तसं मी पुन्हा एकदा समजावलं की घटना घडून गेलेली आहे, त्यातनं निष्पन्न काहीच होणार नाही. मी जरी पुण्यात थांबले तर निष्पन्न काय होणार? निष्पन्न एकच होणार आहे, लोक माझ्यावरचा विश्वास गमावणार. तो एक विश्वास जाऊ शकतो. ही कधीतरी डिक्लेअर करते, मग काहीतरी कारण येतं, मग ही पुन्हा कॅन्सल करते, कसा हिच्यावर विश्वास ठेवायचा? त्यामुळे मी सगळी ताकद गोळा केली मनाची, शरीराची, आणि 2 दिवसांनी जी टूर होती ठरलेली ती टूर अगदी विनासायास पार पडली. कोणालाही ट्रिपमध्ये शंकासुद्धा आली नाही की माझ्या घरात 2 दिवसापूर्वी काय घडलंय. कारण लोक ट्रिपला येतात तीच मुळे आनंद मानायला येतात, तुमचे दुःखे चेहरे आणि पडके चेहरे बघायला कशाला येतील? त्यामुळे ते तुम्हाला करायचंच नसतं. म्हणून मी जे पुन्हा सांगते की हे जे नातं आहे, आता हे पर्यटकांबरोबरचं माझं नातंच आहे ना. मी नेहमी सांगते हे पर्यटक हे माझं एक्सटेंडेड फॅमिली आहे. बरोबर. म्हणजे पुष्कळदा मला असं झालेलं आहे की घरातनं आधार फार कमी मिळाला, पण ह्या सगळ्या लोकांनी मला प्रचंड साथ दिली, प्रचंड उभं केलेलं आहे. मी कितीतरी वेळा कोविडच्या काळात मी सांगते तुम्हाला, पर्यटकांचे मला किती फोन आले असतील. हो ना. कोविडच्या काळात ते म्हणाले की आम्ही समजू शकतो सध्या काय चाललं आहे, ते खूप अडचण असणार आहे तुझी आलेली, आम्ही काहीतरी तुला मदत करतो आणि काहीतरी पैसे पाठवतो. इतकी काही माझी अवस्था तेव्हा नव्हती. रोजीरोटी चालू राहण्यापुरतं प्रत्येकाकडे आपण साठवलेलं असतं. पण आज ही जाण असणं की पर्यटनाचा व्यवसाय पूर्णपणे बुडलेला आहे, हिची अडचण असू शकते, तर आपण आत्ता हिच्यासाठी हात पुढे करूया. हे कोणी केलं? हे माझ्या पर्यटकांनी केलं, हे माझ्या मित्रमैत्रिणींनी केलं. मगाशी तुम्ही म्हटलातच की मैत्रीचं नातं हे सगळ्यात प्रश्नच नाही त्यात, आणि ते निभावणारी माणसं तुमच्या सभोवताली. त्यांनी प्रत्येक वेळेला दाखवून दिलं ना, तू एकटी नाहीस, आम्ही आहोत तुझ्याबरोबर. आज कोविडच्या काळामध्ये मी तुला 50,000 देतो असं मित्र सांगतो. ते मुख्य म्हणजे निर्हेतुक. त्याला माहिती पण नाही हिचा आता व्यवसाय सुरू होणार आहे पुढे, नाही होणार आहे पुढे, माहिती नाही. असंच एका माझ्या मित्रांनी दिलीप गेल्यानंतर माझ्या नावानी पॉलिसी काढून ठेवली. बघा, हो ना, केवढी मोठी गोष्ट आहे. आता होता पैसा त्यांनी काढली, लोक असंही म्हणू शकतात बरं का, त्याच्याकडे काय होता पैसा म्हणून त्यांनी काढली. पैसा होता म्हणून काढली नाही, मैत्रीचं नातं त्यांनी निभावलं त्यावेळेला की मी तुझ्याबरोबर आहे, काळजी करू नको. म्हणजे ह्या एका कृतीतनं केवढा मोठा संदेश तुम्ही देताय दुसऱ्यापर्यंत. हो ना, हो ना. त्याला आपण सर्व्हिस अबाउट सेल्फ असं म्हणतो. हा पण एक लागतो की नाही सपोर्ट, की हो तू चल, आम्ही आहोत तुझ्याबरोबर. आता हे तुम्ही 2-3 अनुभव बाबांबद्दल म्हणजे डॉक्टर अनिल अवचडांबद्दल सांगितले. तुम्ही म्हणताना ऐकताना सुद्धा असा शहर आला की एखादा माणूस म्हणतो एवढा मोठा ज्येष्ठ आणि फक्त तुला उभं राहायचं असं म्हटल्यानंतर आपल्याला ते स्फुरण कुठून येतं, कसं येतं. ती ताकद आहे त्या शब्दांची, त्या माणसाने कोण सांगतं ह्यालाही अर्थात महत्व आहेच. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला मदत ही फक्त आर्थिक किंवा तत्सम अपेक्षित नसते, तर एक खूप मोठा आधार, मानसिक आधार नसतो. पुष्कळदा आपल्याला पैशाची गरज नसते. आता ज्या वेळेला अशी घटना घडते घरामध्ये, काय अपेक्षा असते बाईची की बाबा माझ्यासमोर माझ्याजवळ माझी म्हणणारी जी लोक आहेत ती असावीत. पण असं नाही ना आलं कोणाकडनं की वीणा काळजी करू नको, आम्ही आहोत तुझ्याबरोबर. हे एक वाक्य किती ताकद देऊन गेलं असतं. हो ना, हो ना. म्हणून मी सुधीर मोघेंची जी कविता आहे ना, जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का, ही जी कविता आहे ती मी कोरून ठेवली आहे माझ्या मनावरती. काय सुंदर कविता आहे. जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का? आपण ज्याला आधार मानतो हा आधार असतो का? गडद अंधारातून प्रकाशात येताना आपण एकटेच येतो, पुन्हा काळोखात विरताना हा एकटेपणाच आपली सोबत करतो. मग ह्या उजेडातल्या प्रवासातच ही वेडी तहान का? तिच्या वाचून असहाय्य व्हावं इतकी हिची मिजाज का? ज्यांचा आधार शोधायचा ते तरी कुठे समर्थ असतात. खरं म्हणजे ते देखील आपल्यासारखे उजेडात चाचपडत असतात. तरी देखील त्यांच्या हाताची ऊब आपल्याला का हवी असते?
गंमत म्हणजे आपल्या खांद्यावरही कोणाची तरी मान विसावू पाहते. अखेर आधार या शब्दाचाच आपण आधार घेत असतो का? जगण्यासाठी आधाराची खरंच खरंच. इतकी गरज असते का? खूपच अर्थपूर्ण आहे. काय काय कविता आहेत. किंवा होणार नाही कोणी दिवा, बनणार नाही कोणी वाट, तुझी तुलाच चालावी लागेल पायाखालची एकाकी वाट. संपलं. ह्या अशा कविता म्हणजे माझं कवितांवरती प्रचंड प्रेम आहे आणि ह्या कविता लिहिणारे सुधीर मोघे अर्थात. त्यांचं माझं छानच मैत्र होतं. सो पुन्हा त्या मैत्रांनी, ह्या कवितांनी तुम्हाला उभं राहण्याचं बळ दिलं. म्हणून मला हे जास्ती महत्त्वाचे वाटतात. हो ना, प्रश्नच नाही. कारण आता ह्या पंक्ती तुम्ही ज्या त्या जरी त्यांनी लिहिलेल्या असल्या त्या सादर करताना किंवा व्यक्त होताना तुमचा चेहरा मी न्याहाळत होतो. खूप काहीतरी मोठा अवघ्या मोजक्या वाक्यामध्ये केवढा मोठा संदेश केवढा मोठा लोकांपर्यंत. संदेश आहे त्याच्यामध्ये. किंवा हे मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक टप्प्यावरती हे लक्षात ठेवावं. आपण उगाच म्हणतो आधार, काही नसतं आधार विना. आपल्याला सांगितलंय ना, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तू जेव्हा खुडबुड करशील, तू जेव्हा स्वतःचा स्वतः प्रयत्न करशील, तेव्हाच तो तुला पुढे जायचा मार्ग दाखवणार आहे, केव्हाच तो तुला सपोर्ट तिथे दाखवणार आहे. नाहीतर मग नाही होणार आहे ते काहीच. मग फक्त आपण तो येईल आणि मला मदत करेल असं नाही. तो आधी तुझी परीक्षा घेणार आहे. नक्कीच. आणि ती परीक्षा घेतली जाते का आपल्या संकटावरती संकट नुसती पाठवली जात आहेत. इथे माणूस थोडासा ढासळतो, ढळतो आणि कधी कधी जी आपण ज्या शक्तीबद्दल बोलत होतो आता, दैवी शक्ती म्हणून आपण, प्रश्नच नाही. त्या शक्तीबद्दल सुद्धा मनात साशंकता निर्माण होण्यासारखी स्थिती निर्माण काही लोकांच्या मनात येते. कधी कधी होतं असं, जेव्हा एकापाठोपाठ एक संकट येतात तेव्हा असं वाटतं. म्हणजे मला खरंच एक सांगावंसं इथे मुद्दाम वाटतं की माझे बाबा अत्यंत सश्रद्ध, म्हणजे मी पण सश्रद्ध आहे, पण ते देवाची पूजेमध्ये रमणारे आणि असे आध्यात्मिक असे होते. म्हणजे आता दिल्लीत गेल्यावरती मी देवाला नमस्कार करणं सोडलं होतं. तर मला ते सारखे सांगायचे, असं नको का, देवाच्या समोर हात तरी जोडत जा, बाकी पूजा नको करू, पण हात तर जोड. म्हटलं बाबा मला पाहिजे तर असेल तेव्हा मी करीन. आत्ता जबरदस्तीने मी त्याच्यापुढे हात नाही. याचं कारण तो राग होता ना, माझ्यावर का अशी वेळ आणलीस. जसजसे दिवस पुढे जायला लागले आणि जसजसं मला थोडंसं धीर यायला लागला, जसजसं मी माझी सावरले, तसतसं माझ्या लक्षामध्ये यायला लागलं की इतरांपेक्षा तुझी अवस्था खूप चांगली आहे. मी जेव्हा अशी बाई बघितली जिच्या दोन्हीही मुली बेडरिडन, ज्यांना दोघींनाही फिट्स येतात, अशी बाई 20 वर्ष घराच्या बाहेर पाऊल नाही ठेवलेलं आहे. मग तू सुखी आहेस की कशाला रडत बसतेय? हे जेव्हा अनुभव मी बघायला लागले तेव्हा मी देवाचे आभार मानायला लागले की खरंच इतकी वाईट माझ्या डोक्यावर छप्पर तरी आहे कमीत कमी. नाही तर असं घडल्यानंतर त्या बाईला तिच्या मुलींसकट घराबाहेर काढलेल्या सुद्धा कितीतरी घटना मी बघितलेल्या आहेत. सो असं तर नाही माझ्या. मग हळूहळू ते इन्क्लिनेशन बदला. आपण काय म्हणतो, वाईटात चांगलं काय आहे हे नेहमी बघितलं की तुम्ही सुखी राहता. हो ना. सो असं जेव्हा मी बघायला लागले किंवा माझ्या डोळ्यासमोर अशी जेव्हा दृश्य आली, त्यावेळेला मी त्या शक्तीसमोर नतमस्तक झाले. पण बाबा सांगत होते तेव्हा मी नाहीच ऐकलं. हो ना. जेव्हा स्वतःला मी म्हणलं ना की स्वतःच्या मनाला ग्रूमिंग तुम्ही कसं करता आहात. तुम्ही सतत दुःखामध्येच राहणार आहात, दुःख दिलंय म्हणून, का तुम्ही त्याच्यातनं काय बरं बघायचं शोधायचा प्रयत्न करता आहात. तरी बरं, तिच्यापेक्षा माझं बरं आहे असं म्हणता आहात. मी तर म्हणेन की ही जी एवढी संकट आली आणि एवढ्या सगळ्या माझ्या अंगावरती काय म्हणूया ॲडव्हर्स कंडिशन्स आल्या, या सगळ्यांच्या प्रती मी कृतज्ञ आहे. कारण त्या प्रत्येक संकटाने मला काहीतरी शिकवलं, काहीतरी दृष्टी बदलली आहे माझी. शाळेत असताना रडूबाई असणारी वीणा आता नाही आहे तशी. म्हणजे मी संवेदनशील आहे. तुमच्या डोळ्यात पाणी बघितलं तर मला पाणी येतं माझ्या डोळ्यात, पण म्हणून उठसूट डोळ्यातनं पाणी नाही आता वाहत. हा जो टफनेस आहे, हा जो कडकपणा आहे, कुठून आला हा? आणि तो असं आपण तुलना करणं योग्य नाही, पण स्त्रिया जास्त भावना विवश होणाऱ्या किंवा असतात, पण तेवढ्याच त्या टणकही असतात. आणि हे तुमच्यावरून लक्षात येते आता. नाही म्हणजे कसं असतं बघा, 2 टोकं असतात. आता माझ्या बाबतीत मी सांगते, मी अत्यंत संवेदनशील आहे, पण त्याच वेळेला मी अत्यंत प्रॅक्टिकल सुद्धा आहे.
हे जर नसतं ना, तर मग तू सारखी रडत बस, लोकांची सहानुभूती मिळव आणि तुझं आयुष्य जग, किंवा तू प्रॅक्टिकल आहेस ना, मग ओके, भावाभावनांची खेळू नको, प्रॅक्टिकल राहा आणि तुझं आयुष्य. हे नाहीये ना पण. दोन्हीवरती बॅलन्स ठेवला तुम्ही. हा बॅलन्स साधणं, म्हणून मी म्हणते, की हा ज्यांच्याकडे आहे ना, त्या पर्सनॅलिटीज जास्ती अवघड असतात. कधी तो इमोशनली विचार करायचा आहे आणि कधी तुम्हाला प्रॅक्टिकली विचार करायचा आहे, हा बॅलन्स साधणं खूप अवघड जातं, पण ते जमतं. हे सगळं ऐकल्यानंतर मला पुढचा मनात सहज एक प्रश्न असा आला, की तुम्ही केलेल्या कामाची दखल म्हणू आपण, तशी वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून घेतली गेली असेल आणि काही पुरस्कार पण तुम्हाला बऱ्यापैकी प्राप्त झाले असतील. त्याच्याबद्दल थोडं काही ओझर सांगितलं तर आवडेल मला. पुरस्कार ठीक आहे, मिळतात पण मी नेहमी म्हणते, की पुरस्कारांसाठी आपण नाही काम करत. पण ठीक आहे, दखल घेतली की चांगलं वाटतं, हे प्रश्नच आहे. शेवटी माणूस आहे ना, कौतुक केलं की छान वाटणारच आहे. तसं पुरस्कारांनी ताकद मिळते, पुरस्कारांनी बळ मिळतं पुढे जाण्याचं. एक साधी गोष्ट सांगते, की लोकसत्ताचा नवदुर्गा पुरस्कार असतो. तर मला तो पुरस्कार जेव्हा डिक्लेअर होणार त्याच्या आधी 2 दिवस मला आरतीताई कदम, लोकसत्ताच्या संपादिका, त्यांचा फोन आला, की असं तुला लोकसत्ताचा नवदुर्गा पुरस्कार ह्यावर्षी मिळणार आहे. मला वाटतं ती 16-17 सालची गोष्ट असावी. तर म्हटलं, छे, आमच्यापैकी कोणीच अप्लाय नाही केलं. मी तर कधीच कुठल्या पुरस्काराला अप्लाय करणं आणि त्यांना संपर्क साधणं आणि हे मी कधीही केलं नाही, करणार नाही. कारण मुळात पुरस्कारांसाठी आपण कामच करत नाही आहोत, बेसिकली कोणीच नाही करत. तर मला आपणहून कुठे संपर्क साधणं हे दॅट इज नॉट माय कप ऑफ टी. तर मी म्हटलं, आरतीताई असं कसं, कसं नाव पोचलं माझं? मला म्हटलं, संगोराम सरांनी डायरेक्ट तुम्हाला नॉमिनेट केलं आहे. मुकुंद संगोराम. तर ही खूप मोठी गोष्ट, म्हणजे पुरस्कारापेक्षा मला ही मोठी गोष्ट वाटली, की सरांनी माझं नाव तिथपर्यंत पोहोचवणं, ही गोष्ट मला खूप जास्ती महत्त्वाची. असे अनेक पुरस्कार कुठेही न जाता फक्त काम बघितलं त्या लोकांनी आणि त्या कामाचे पुरस्कार पुष्कळ मिळालेत हा आत्तापर्यंत. उल्लेख अशासाठी केला खरं सांगायचं तर, की तुमच्या बोलण्यात तुम्हाला ते अपेक्षित होतं ते मिळालं, की पुरस्कारासाठी काम माणसाने करू नये नाहीच आणि आपल्या कामाची दखल कोणतरी कळत न कळत कुठे ना कुठेतरी घेत राहतं आणि ते आपल्यावर हसते परसते कुठूनतरी कानावर जेव्हा येतं ना, की या व्यक्तीला आपण बघितलेलं पण नाहीये, खरंच आहे. त्या व्यक्तीच्या माध्यमातून आपलं जेव्हा कौतुक होतं त्यापेक्षा वेगळी पावती किंवा म्हणून मी पुरस्कार म्हटलं, असू पुरस्कार शकतो. मिळाला यापेक्षाही संगोराम सरांनी हे काम माहिती आहे, त्यांनी हे मला नॉमिनेट केलं, ही माझ्यासाठी जास्ती आनंददायी गोष्ट होती. पण छान वाटलं त्यानिमित्ताने. पुरस्कार स्वीकारायचं एवढ्याचसाठी माझा उद्देश असा असतो, की त्यानिमित्ताने समोर जी काही लोक बसलेत त्यांच्यापर्यंत मला माझं काम पोहोचवत आहे. बरोबर आहे. नाही, आणि दुसरा असा भाग आहे, की तो पुरस्कार स्वीकारताना जी काही मंडळी इथे आलेली असतात तो कार्यक्रम बघायला, त्यांच्यापर्यंत हे त्यांच्यापर्यंत पोचतं आणि त्यापेक्षा पलीकडे त्यांना एक वेगळं स्फुरण किंवा स्फूर्ती निर्माण होते, का रे ह्या बाईंनी इतके सगळे कठीण प्रसंगातनं जाऊन एवढं करू शकतात, तर माझ्यात तर सगळं आहे, मी काय नाही करू शकत, मी करते आजपासून. तर तो एक वेगळा. आणि हा तुमचा जो गिरीसागर टूर्स ट्रॅव्हल्स जो काही व्यवसाय तुमचा आहे, त्या माध्यमातनं जे तुम्ही काम करता त्यासाठी ह्या लोकांचा कळत नकळत काय सहभाग किंवा मदत म्हणू आपण, अशी काही होते का ह्या उपक्रमासाठी? नाही, मी दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवल्या. बरोबर. देणे समाजाचे मध्ये गिरीसागर टूर्स नसतं. गिरीसागर टूर्समध्ये देणे समाजाचे बद्दल मी माहिती सांगते आलेल्या लोकांना, पण त्यांच्याकडनं काही डोनेशन्स मिळवून असं मी काही करत नाही. दोन्ही गोष्टी मी जाणीवपूर्वक वेगळ्या ठेवलेल्या आहेत. हा मुद्दाम परत विषय अशासाठीच काढला होता मी, की दोन वेगवेगळे, एक सामाजिक आणि एक व्यावहारिक किंवा व्यावसायिक आहेत, ह्या दोन गोष्टींची सरमिसळ न होऊ देता ते चालू ठेवणं हे सुद्धा मोठं स्किलचं आणि तत्त्व पाळण्याचं काम आहे, जे तुम्ही पाळता. ही पण एक चांगली गोष्ट आहे. हो, पाळायलाच पाहिजे. कारण मी जर का गिरीसागर टूर्समध्ये सुद्धा समाजसेवा करत बसले तर माझं रोजीरोटी अवघड होऊन जाईल. त्यामुळे गिरीसागर टूर्समध्ये मी मात्र पहिल्यापासून, की मी कन्सेशन असं कुणाला देत नाही. म्हणजे माझे आईबाबा पण यायचे तेव्हा पण ट्रिपमध्ये कन्सेशन नाही, कारण ते माझं रोजीरोटी आहे आणि त्याच्यावर माझा संसार, माझ्या मुलीचं शिक्षण, माझ्या मुलीचं पुढचं आयुष्य मार्गी लागणार आहे, तिचं लग्न वगैरे सगळं. सो तिथे कॉम्प्रोमाइज नाही. आणि देणे समाजाचे मध्ये मी तुम्हाला सांगणार नाही एवढेच द्या, तेवढेच द्या, ह्या संस्थेला द्या, मला द्या. मग तिथे तुमची लिबर्टी असेल. बरोबर. सो जिथे आपल्याला समाजासाठी करायचं आहे तिथे कुठलीही अपेक्षा नाही, पण जिथे माझा व्यवसाय आहे तिथे मात्र मला तिथे कॉम्प्रोमाइज नाही करता येत. सो हेही भान ठेवायला लागतं, नाही का? आणि हे आता सावनीला सुद्धा मी तेच सांगते, की
आता ती डॉक्टर आहे, कुणाकडनं पैसे घ्यायचे, कुणाकडनं नाही घ्यायचे. सुरुवातीला जमलिंग व्हायचं ना, लहान असतं वय, कळत नाही पटकन. तर त्यावेळेला मी तिला तेच सांगायचे, की ठीक आहे, आपले नातेवाईक आहेत, नातेवाईक आहेत, ओके. पण अशा पण काही हळव्या जागा असतात किंवा ज्या लोकांनी आपल्याला खरंच आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी मदत केली, तिथे पैसा नाही बघायचा. हे महत्त्वाचं आहे. इथे परत मूळ आपला विषय जो आहे तो नातेसंबंधाचा तो येतो, की व्यावहारिक नातं कोणाशी जोडायचं आणि स्नेहाचं, मैत्रीचं, प्रेमाचं, भावनांचं नातं कोणाशी जोडायचं, हा जो फरक आहे हा शिकणं गरजेचं आहे प्रत्येकाने. खरंच शिकायला पाहिजे. आणि तो तिथे गडबड होते बऱ्याच वेळेला असं वाटतं. तुमच्या जी पूर्वीबद्दल मगाशी विषय निघाला होता, तर मी हा विषय खरं आजच्या चर्चेचा जरी नसला तरी यासाठी विचारतोय, की एखाद्या व्यक्तीला जेव्हा ट्विन्स होतात आणि त्या 2 मुलांना किंवा मुलींना सांभाळण्याची जबाबदारी एका मातेवर ते अचानकच येते, ध्यानीमनी नसते ती. तर त्या जपताना सुद्धा दोन्हीमधला जो फरक आहे, म्हणजे डावं उजवं होऊ नये याची काळजी घेणं, ही गोष्ट ती तर तारेवरची कसरत असते खरंच. आणि मी तुम्हाला खरंच आत्ता सांगायला काहीच हरकत नाही, की हे कसं सांभाळू मी ह्या मुलीला. मी तर इथून गेले होते पूर्ण. मला त्यावेळेला सायकियाट्रिस्टची ट्रीटमेंटसुद्धा घ्यायला लागली. कारण मला सारखं असं वाटायचं, की कसं असतं ना, जे काय म्हणूया आजारी मूल असतं ते आईचंच असतं. आई जास्ती लक्ष तिच्याकडे देते आणि मग जिथं तिच्यातनं निष्पन्न काहीच होणार नाही आहे, कारण डॉक्टरने तेव्हाच सांगितलं हिचं आयुष्य 72 तासच आहे, 36 तासच आहे, असं करून ती 14 वर्ष जगली. पण जे आयुष्य फुलणारं आयुष्य आहे ते तू का खुडती आहेस? म्हणजे ज्या वेळेला मला सावनी म्हणायची वेळ आहे ना, आपण पत्ते खेळूया, मग माझं उत्तर काय असं, अगं थांबा, पूर्वीचं जरा मला आता औषध द्यायचं आहे, किंवा अगं थांबा जरा, पूर्वीला फिट आली, मी तिला साफ करते, हे असायचं. मग डॉक्टरनी माझे कान उघडले. ते म्हणाले, की पूर्वीला तू 15 मिनिटांनी औषध दिलंस तर फरक नाही पडणार आहे काही, पण तू सतत जर सावनीला म्हणालीस, की थांब मी हिचं करते आणि मग मी येते, ह्यातनं तू काय मेसेज देते तिला? माझ्यासाठी पूर्वी महत्त्वाची आहे, तू नाही. आणि मग माझे डोळे जे काही खाडकन उघडले, तर त्यावेळेपासनं मग मी पहिली प्रायोरिटी माझी सावनी असेल, कारण तिचं आयुष्य फुलायचं आहे, तिला अनेक गोष्टींचे अनुभव आपल्याला द्यायचे आहेत, तिचं आयुष्य उभं करायचं आहे. त्यामुळे तिला कुठेही हिच्यामुळे त्याच्यावरती मर्यादा येत आहेत असं होता नाही आहे. आणि दुसरीकडे सावनीच्या मनामध्ये पूर्वीच्याबद्दल किंचितही किलमिश येता कामा नये. म्हणजे अशीच सवय आम्ही लावलेली होती आणि तिने पण पाळली, की ज्यावेळेला एखादी व्यक्ती तिला लहान असताना कोणी चॉकलेट द्यायचं, तर ती त्या क्षणी दुसरा हात पुढे करायची पूर्वीसाठी. हे तुमच्या वागण्यातनं मुलांपर्यंत पोहोचवायला. बरोबर आहे. प्रत्येक सणाला जसा मी सावनीला फ्रॉक घ्यायचे किंवा जसं मी सावनीला कानातलं गळ्यात, तसं मी पूर्वीला केलंय. जरी तिला ते घालता आलं नाही, जरी तिला त्याचा काही उपयोग नसला, परकर पोलकं हिला शिवलं तर हिला पण शिवलं. हे तुमच्या वागण्यातनं मुलं तो संस्कार घेत असतात. त्यामुळे वेगळं शिकवायला लागत नाही. आणि त्यामुळे आम्ही खूप खूप जास्ती खबरदारी घेतली. ही आजारी असल्यामुळे तिच्या मनामध्ये हिच्याबद्दल कुठलंही कॉम्प्लेक्स येता कामा नये. थोडक्यात तुम्ही खरं सांगायचं तर एक आदर्श नाही म्हणता येणार, पण आमच्याकडनं जेवढं जास्ती करता येणं शक्य होतं दोघींसाठी. आता पूर्वी साधी मुलांची काय अपेक्षा असते, शनिवार रविवारी आईबाबांबरोबर बागेत जायचं. हे आमच्या घरात संभवत नव्हतं, कारण आमच्या घरात आयदर आई तरी येईल किंवा बाबा तरी येईल, एक जण पूर्वीजवळ थांबणं भाग होतं. मग त्याच्यावर आम्ही सतत, मी सांगते ना, माझं आयुष्य सगळं मार्ग काढण्यातच गेलंय. आम्ही त्यावेळेला पूर्वीसाठी एक ऑपरेशन करायचं चाललं होतं, तर त्यासाठी पैसे जमवले होते. तर तिचे सगळे पेपर्स आम्ही अमेरिकेत पाठवले आणि मग म्हटलं त्या डॉक्टरांचा एकदा ओपिनियन घेऊयात. तर त्या डॉक्टरांचं पत्र आलं, कारण हा रोग त्यावेळेला खूप दुर्मिळ आजार, म्हणजे 1.5-2 लाखात एकाला होणारा असा हा आजार. तर ते म्हणाले अजून तरी यावरती काही उपाय नाही आहे, तर तुम्ही आत्ता असलं काही करू नका, आहे तसं तिला राहू द्यात. आमच्या देशात सुद्धा ह्या आजारावरती ट्रीटमेंट नाही. मग झालं, मग ते पैसे तसेच होते. आता ट्रीटमेंट नाही, हिला तिकडे न्यायचं नाही आहे, हिचं ऑपरेशन करायचं नाही आहे, मग ते पैसे होते. मग आम्ही त्याच्यावरती असा विचार केला, त्यावेळेला आम्ही मारुती व्हॅन घेतली. ही गोष्ट 97 सालची वगैरे असेल. त्यावेळेला मारुती व्हॅन्स छान होत्या. ती व्हॅन आम्ही अशी कन्व्हर्ट केली, की त्याला मागे एकच सीट असतं ना,
3 सीट असतात आणि पुढे 2 सीट अशी मारुती व्हॅनची. आम्ही ते सीट थोडं मागं घेतलं. इथे अजून एक सीट टाकलं. म्हणजे मग काय व्हायला लागलं, की जी पूर्वी होती तिला आम्ही ह्या सीटवरती झोपवायचो. सावनी तिच्यासमोर बसायची, आम्ही असायचो किंवा सावनी दिलीप शेजारी बसायची, मी पूर्वी शेजारी बसायचो आणि अशी सगळी आमची वरात कमला नेहरू पार्कमध्ये जायची. यातनं साध्य काय झालं? हो ना. सावनीला तिच्या आई-बाबांबरोबर ती बागेमध्ये जायला जाता. मिळालं. अशा पद्धतीचा तोल साधायचा आम्ही कायम प्रयत्न केला. नाही, तो तुम्ही नक्कीच चांगला तो साध्य काय केलात म्हणजे. जमलाय असं त्यावेळेला जमून गेलं खरं. मैत्रीचं जे नातं आणि समाजाशी असलेलं नातं, या दोन्ही गोष्टींचा संदर्भ तुमच्या बोलण्यात आता जो आला, हो. तर दोन्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने आपण लोकांपर्यंत पोहोचवलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि तुम्ही जे आता म्हटलत, की समाजाबरोबरचं मैत्रीचं नातं असेल किंवा इतरांबरोबरचं ते तर जपायला हवंच आहे, ते तर आहेच आहे. पण माझं स्वतःशी सुद्धा माझ्याबरोबरचं नातं आहेच ना. हे पण जपायला पाहिजे. हो, नक्की. प्रश्न म्हणजे माझं माझ्याबरोबरचं असलं नाही तर मी मला किती ओळखलंय, मी माझ्याशी किती बोलतेय, मी माझ्याशी किती गप्पा मारतेय, हे होतच नाही ना. त्यामुळे ही सगळी नाती जोपताना माझं माझ्याशी काहीतरी नातं आहेच ना. बरोबर, हे पण जपायला पाहिजे. नक्कीच. हा पण एक आता खूप चांगला विषय. हा, म्हणजे ज्या ज्या गोष्टी मी स्वतः इम्प्लिमेंट केल्या हे सगळे काय अनुभवाचे बोल आहेत. बाकी काही मी कुठे वाचलेलं किंवा असं काही फार नाही आहे. पण खरंच आपलं आपल्याशी एक नातं असतं. ते आपण तिकडे दुर्लक्ष करतो बऱ्याचदा. मला आत्ता काय हवंय, मला आत्ता काय करायचं आहे, माझं मन काय सांगतंय, देतो का आपण लक्ष? किती वेळा देतो? म्हणजे बहुतेक वेळेला कॉम्प्रोमाइजच करतो आणि कॉम्प्रोमाइज करतो की त्याला काय वाटेल, तिला अरे हो ना, ठीक आहे, तुला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही का? हो ना. आत्ता मला हे महत्त्वाचं वाटतंय आणि तुमचं मन सांगतं ना ते ऐकायला पाहिजे, असं मला नेहमी वाटतं. ते कधी तुम्हाला दुसऱ्या मार्गाला नेणार नाही, एवढं मात्र निश्चित. म्हणजे ऐकावे जनाचे, करावे मनाचे म्हणतात तसं. नाही का? स्वतःच्या मनाचे. स्वतःच्या मनाचे. हां, ते एक महत्त्वाचं आहे. कोणाच्या मनाचे हा विषय आहे. छान वाटलं मलाही आज तुम्ही इथे बोलावलं वेगळ्या विषयावरती. कारण बऱ्याच विषयांवरती मी गिरीसागरबद्दल असेल, देणे समाजाचे बद्दल तर खूपदा बोलली, अनेक विषयांवर बोलली, पण हा अगदी टोटली वेगळा विषय. खूप छान वाटलं आज मला इथे बोलावलं. मगाशी तुम्ही उद्धरता उल्लेख केलात की तुमच्या दिवंगत पतीचा आजचा जन्मदिवस त्या दिवशी मला आज त्याच्याबद्दल बोलायला मिळतंय. मी मगाशी म्हणलं ना की हा छान आहे की योग आलाय आज. आणि तो योग जमून आणण्यासाठी तुमचं जे काही सहकार्य लगेच आल्यामुळे कधी हाक मारा, मी आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या या नाती जपूयाच्या आजच्या भागामध्ये तुमचा जो सहभाग आमच्या इकडे लाभला त्याबद्दल मी तुमचं मनापासून आमच्या नाती जपूयाच्या टीमच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.